नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांच्यासाठी ई लायब्ररीच्या माध्यमातून आपण सर्व स्टेट बोर्डची पुस्तकं कसे ऑनलाईन पद्धतीने वाचू शकतो त्या संदर्भात माहिती ह्या ठिकाणी अभ्यासणार आहोत। तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला जी मी माहिती सांगणार आहे ही माहिती सविस्तररित्या समजेल। बघा, पहिल्यांदा काय करायचं आहे, आपल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये गूगल सर्च करायचं आहे। गूगल सर्च केल्यानंतर त्या ठिकाणी ई बुक लायब्ररी किंवा बालभारती अशा पद्धतीने सर्च केलं तरीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी ती लिंक ओपन होईल। मग आता ई बुक लायब्ररी सर्च केल्यानंतर आता ह्या ठिकाणी बघा, ई बुक लायब्ररी आणि बालभारती हे दोन ऑप्शन येतील। तर त्यामध्ये तुम्हाला ई बुक लायब्ररीवरती क्लिक करायचं आहे। आता बघा, ह्या ठिकाणी ई बुक लायब्ररीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 2022 ते 2007 पर्यंतचे सर्व पुस्तकं PDF स्वरूपामध्ये बघायला मिळतील। मग आता ह्या सर्व PDF पैकी तुम्हाला कोणत्या इयत्तेचं पुस्तक वाचायचं आहे तर त्या इयत्तेवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता समजा मला 6वीचं पुस्तक वाचायचं आहे, त्या 6वीच्या पुस्तकामध्येही नेमकं मराठीचं वाचायचं आहे, इंग्रजीचं वाचायचं आहे का इतर लँग्वेजचे पुस्तक वाचायचं आहे, हे पण आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे। मग मला इयत्ता 6वीचं हिस्ट्रीचं पुस्तक ह्या ठिकाणी बघायचं आहे। तर बघा, आता ह्या ठिकाणी मी 6वी इयत्ता क्लिक केली, त्यानंतर सब्जेक्टमध्ये हिस्ट्री सब्जेक्ट ह्या ठिकाणी क्लिक केलेला आहे। त्यानंतर यापैकी तुम्हाला मीडियम निवडायचे आहे। हिंदीमधून ते पुस्तक वाचायचं आहे, उर्दूमधून पुस्तक वाचायचं आहे, तेलुगूमधून पुस्तकं वाचायचं आहे, हे पण बाब लक्षात घेणं गरजेचे आहे। आता मला त्यापैकी मराठी माध्यमाचं पुस्तक ह्या ठिकाणी बघायचं आहे, मग मराठीवर क्लिक करायचं आहे। बघा, ह्या ठिकाणी तुम्हाला फक्त इतिहासाचं पुस्तक मराठी मीडियमचं उपलब्ध झालेलं आहे। अशा पद्धतीने ज्याला इंग्रजीचं पुस्तक अभ्यास करायचं आहे, ज्याला उर्दूचं पुस्तक अभ्यास करायचं आहे, त्याची PDF पाहिजे तर त्यांनी मीडियमवरती, म्हणजे इथं मीडियम दिलेलं आहे, इथं सब्जेक्ट दिलेलं आहेत आणि ह्या ठिकाणी क्लासेस म्हणजे वर्ग दिलेला आहे, त्यावर क्लिक करणं गरजेचे आहे। म्हणजे तुम्हाला ते पुस्तक प्रॉपररित्या त्या ठिकाणी डाउनलोड होईल किंवा ऑनलाईन तुम्हाला त्या ठिकाणी वाचता येईल। आता हे दिलेलं आहे। आता आपण मीडियम मराठी केलेलं आहे, सब्जेक्ट हिस्ट्री क्लिक केलेलं आहे। आता ह्या ठिकाणी डाउनलोडचा ऑप्शन दिलेला आहे, तर तुम्ही डाउनलोडवरती क्लिक करून त्या ठिकाणी ते पुस्तक तुमच्या मोबाईलमध्ये लॅपटॉपमध्ये डाउनलोड करू शकता। आता बघा, मी त्याला क्लिक केलेलं आहे। आता बघा, इथं लोडिंग PDF म्हणजे तुम्हाला हे पुस्तक PDF स्वरूपामध्ये तुमच्या मोबाईलमध्ये वाचता येईल। म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला कोणतंही पुस्तक एका क्लिकवरती तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता, अभ्यास करू शकता। बघा, हे एवढे पुस्तकं आहेत आणि ते सुद्धा 2022 ते 2007 पर्यंतचे पूर्ण इयत्तेचे पुस्तकं हे उपलब्ध करून दिलेलं आहे। तुम्ही 12वीपर्यंत पुस्तकं 1ली ते 12वी स्टेट बोर्डचं पुस्तक मध्ययुगीन असेल, आधुनिक असेल किंवा प्राचीन असेल, ह्या इतिहासासंदर्भातले पुस्तकं किंवा बालभारती, हिंदी, हे सर्व पुस्तकं तुम्हाला एका क्लिकवरती वाचता येतील। तर हे असेच जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ बनवतो हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील। धन्यवाद।